नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर सेवा बघणार आहोत. खरं तर ज्यावेळी आपल्या आयुष्यात एखादी अडचण येते, आता अडचण म्हणजे काय तर बघा, प्रत्येक वेळी एखादी इच्छाच पूर्ण व्हावी किंवा म्हणजे यासाठी आपण संकल्पयुक्त वगैरे सेवा करत असतो. पण अशा काही अडचणी असतात ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही किंवा त्या आपण आतल्या आत म्हणजे आपण झुरत असतो. किंवा असं म्हणतो ना की एखादं मानसिक टेन्शन तुम्हाला असेल, सतत मृत्यूचं भय असेल, सतत एखादी काळजी तुम्हाला सतावत असेल. बघा, एखादी व्यक्ती अशी असते की म्हणजे सगळं छान आहे त्यांच्या घरात, म्हणजे मुलगा सेटल आहे, मुलगीचं म्हणजे घरातलं तिकडचं चांगलं आहे, कुठलीच काळजी नाही, ह्यांच्या घरातलं सगळं फायनान्शियल कंडिशन वगैरे सगळं छान आहे. पण कुठेतरी एक काळजी असते किंवा चिंता असते, ती सतावत असते. आतल्या ती लोकं झुरत असतात. म्हणजे ती काय काळजी आहे नेमकं तेच कळत नाही. पण सतत असं अस्वस्थ वाटत असतं त्यांना, सतत बेचैन वाटत असतं, कुठल्याच गोष्टीत उल्हास नसतो किंवा सेवा करू वाटत नाही किंवा सतत काळजी 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 असं एकदम शांत वगैरे ती माणसं बसलेली असतात, उदास असतात. आणि सोबतच ह्या गोष्टी झाल्या आणि मानसिक टेन्शन वगैरे असतं किंवा एखादी बाहेरची बाधा तुम्हाला झालेली आहे, नजरदोष झालेला आहे, करणीबाधा झालेली आहे किंवा या करणीबाधेमुळे किंवा बाहेरच्या बाधेमुळे, भूतबाधा, प्रेतबाधा या गोष्टीमुळे तुम्ही चिडचिडी झालेला आहात किंवा ती जी काही जादू आहे किंवा ती जी काही शक्ती आहे ती तुमच्यावरती म्हणजे प्रभाव तिचा खूप आहे आणि त्या प्रभावामुळे तुम्ही कुठलं कामही करत नाही किंवा सतत एखाद्या काळजीमध्ये, सतत एखाद्या टेन्शनमध्ये, सतत एखाद्या भीतीमध्ये तुम्ही वावरत असता. तुम्हाला कुठेही बाहेर जावंसं वाटत नाही. एखादी व्यक्ती, काम करणारी व्यक्ती, कामावर जाणारी व्यक्ती, अचानकच तिच्यात बदल होतो किंवा अचानकच ती व्यक्ती सुन्न होते किंवा घरातून बाहेरच पडत नाही, कुठलंच काम करत नाही, असं नुसतं बसून राहते किंवा त्या व्यक्तीतला जो काही बदल आहे तो अचानक आपल्याला दिसायला लागतो. घरातली सुद्धा टेन्शनमध्ये येतात की ह्या व्यक्तीला नेमकं झालं आहे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या बाधेमुळे किंवा नजरदोषमुळे किंवा करणीबाधा या सगळ्या गोष्टींमुळे होत असतात. आणि जर तुमच्यावरती अशी काही प्रक्रिया झाली असेल किंवा तुम्हाला सतत एखादी काही नसेल ते बाकी ह्या गोष्टी नसेल किंवा सतत एखादी काळजी असेल, चिंता असेल, मानसिक टेन्शन असेल किंवा म्हणजे भय वाटत, भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीची, तर ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टींपेक्षा पण एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल, सतत म्हणजे सतत असं एकदा झालं की परत तिचं काहीतरी कुरकुर आहेच, दाखवून आणलं ते थोडं बरं झालं की परत आणि काहीतरी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल किंवा सतत झोपून असेल किंवा एखादं लहान मूल तुमचं सतत किरकिर करत असेल, रडत असेल किंवा त्याला बाहेरची बाधा झालेली असेल किंवा त्याला म्हणजे ताप आला असेल, कुठल्याही प्रकारचा ताप असो, कुठल्याही प्रकारचा ज्वर म्हणजे ताप, कुठल्याही प्रकारचा ताप असो, ह्या सेवेने किंवा या तीर्थाने त्याचे 100% कमी येतं. आणि ही सेवा तुम्ही करून बघा. ह्या मी मगापासून जे जे काही सांगितलं, ज्या काही लक्षणं सांगितली, यापैकी एखादं लक्षण जरी तुमच्या घरात आढळत असेल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत होत असेल अशा गोष्टी, तर ही सेवा तुम्ही चालू करा आणि 100% नव्हे 101% तुम्हाला याचा अनुभव येईल. असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे आणि त्वरित फळ देणारी ही सेवा आहे, त्वरित अनुभव देणारी सेवा आहे. सलग जर तुम्ही एक 10 दिवस जरी करून बघितलात ना, तर त्या व्यक्तींमध्ये इतकी सुधारणा होईल. म्हणजे आधी जो व्यक्ती तर कसा होता, म्हणजे सुन्न किंवा काहीच न करणारा, स्वतःच्याच विचारात गुंतलेला, एखादा व्यक्ती बोलतो आहे तरी पण त्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नाही, स्वतःच्याच विचारात आहे, स्वतःच म्हणजे असं गप्प बसून आहे, तर ती व्यक्ती, अशी व्यक्ती सुधारेल किंवा तिच्या सुधारण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडेल आणि पूर्वीसारखी ती व्यक्ती होईल. तर ही सेवा कशी करायची? आता ही सेवा म्हणजे काय किंवा हे तीर्थ म्हणजे काय, तर हे धुमावती तीर्थ, अर्थात धुमावती तीर्थ हे इतकं प्रभावी तीर्थ आहे की याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. जिथे सायन्स म्हणतो ना की जिथे तुम्हाला औषध गोळ्यांचा फरक पडत नसेल, तर तुम्ही हे तीर्थ नक्की घ्या, रोज घ्या आणि ही सेवा तुम्ही कुणीही कुणासाठीही करू शकता. आता जी बाधित व्यक्ती आहे तिनेच करायची का नाही, तिच्या पत्नीने करू शकता. जर पत्नी बाधित असेल किंवा पत्नीला काही असाध्य म्हणजे रोग वगैरे असेल तर ते नवऱ्याने सेवा करू शकता, मुलांसाठी आईने करू शकता, कुणीही कुणासाठीही सेवा
करू शकता. कळालं? फक्त सेवेत सातत्य ठेवा. लगेच 1 दिवस केला आहे 4 दिवस केला नाही असं काही करू नका. सेवेत सातत्य ठेवा. या सेवेला कुठलेही नियम नाहीत, अटी नाहीत, काही नाही. तुम्ही रोज ही सेवा करायची आहे. फक्त 10 दिवस म्हणजे सलग 10 दिवस सेवेचा अनुभव घ्या आणि तुम्ही कंटिन्यू ही सेवा करा आणि म्हणजे अनुभव येतो का नाही ते बघा. अनुभव येतोच, 100% येतो. काही लोकांच्या असं असतात की त्यांचा विश्वास नसतो कुठल्या गोष्टींवर. ही काय सांगतात या तीर्थाने किंवा या पाण्याने असं काही होऊ शकतं का? एवढी मोठी मोठी औषधं आम्ही घेतली, एवढे मोठे दवाखाने केले, त्याने काही फरक पडला नाही. मी ह्या तीर्थाने काय होणार आहे? पण तुम्ही हे तीर्थ घेऊन बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. तर मी 10 दिवस का म्हणते, तर फक्त 10 दिवस तुम्ही करून तरी बघा. तुम्हाला नाही अनुभव आला तर मला सांगा. तर 100% नाही 101% तुम्हाला अनुभव येईल म्हणजे येईल. तर आता हे धूमावती मंत्र किंवा धूमावती तीर्थ तयार कसं करायचं? तर बघा, जसं की आपण तारक मंत्राचं तीर्थ करत असतो, तर हे तसं नाही करायचं. तारक मंत्राचं तीर्थ वेगळं किंवा म्हणजे त्याला असे जास्त काही म्हणजे म्हणतो ना की नियम अटी नाही आहेत. ह्याला पण अजिबात नियम अटी नाही आहेत. पण ह्या तीर्थाचं कसं आहे की म्हणजे ह्याला सेवेत सातत्य पाहिजे. प्रत्येक सेवेला सातत्य पाहिजे. अनुभव येण्यासाठी प्रत्येक सेवा ही म्हणजे सेवेत सातत्य पाहिजे. पण आता हे आजार वगैरे असतील किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ते तीर्थ जर रोज आपण म्हणजे त्या व्यक्तीला देऊ तर ते म्हणजे काम करतं. नाही तर 4 दिवस दिला आहे, 5व्या दिवशी दिलाच नाही, 6व्या दिवशी दिला आहे, परत 4 दिवस दिलाच नाही, मग त्याचा काही तुम्हाला अनुभव येणार नाही. रोज कंटिन्यू म्हणजे सातत्य त्यामध्ये असेल तर ते हळूहळू त्याचा प्रभाव 100% कमी होतो आणि ते काम करतं. कळालं? तर आता हा नित्यसेवेचा ग्रंथ आहे. या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपल्याला धूमावती कवच दिलेलं आहे किंवा धूमावती तीर्थ कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे. तर आता हे कसं करायचं मी तुम्हाला सांगते. अगदी डिटेल व्हिडिओ आहे किंवा पूर्ण माहिती मी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, कुठल्याही दिवशीपासून तुम्ही सेवा करू शकता. आज ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला त्या दिवशीपासून तुम्ही चालू करा आणि अनुभव घ्या. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, तांब्याचं फुलपात्र पाहिजे. कळालं? जसं की वर स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे. तर तांब्याचं फुलपात्र किंवा तांब्याचं जे भांडं असतं छोटं, ते तांब्याचंच भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. नसेलच तुमच्यात तर तुम्ही स्टीलचं घेऊ शकता, पण असेल तर आवर्जून तांब्याच्या फुलपात्राचा म्हणजे महत्त्व आहे. त्याच्यामुळे तांब्याचं फुलपात्र घ्या आणि त्यात तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा त्यात आपल्याला ही तीर्थ बनवायचं. आता सगळ्यात पहिले की मी तुम्हाला वाचून दाखवते बघा, धूमावती मंत्र. आता ह्या नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे. 198 पानावरती धूमावती मंत्र आहे. तर आता हा मंत्र कसा म्हणायचा, कुठल्या गोष्टी कशा वापरायच्या ते तुम्हाला मी सांगते. तर बघा, इथं दिलेलंच आहे, सकल ज्वर शूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक. म्हणजे सकल म्हणजे सगळं. कळालं? सगळ्या प्रकारचा ताप, ग्रहबाधा म्हणजे घरातील काही बाधा, बाहेरच्या बाधा, या सगळ्यावरती मानसिक टेन्शन, सगळं आलं म्हणजे सगळं आलं त्यात. नाशक आरोग्यदायक म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोगसुद्धा नाहीसा करणारं हे तीर्थ आहे. तर आता हा इथं दिलेला आहे बघा, हा माला मंत्र अतिशीघ्र परिणामी आहे. म्हणजे त्वरित फळ देतो आणि याचा अनुभव पण लोकांना आला आहे. फक्त हे वाचण्यासाठी किंवा बोलण्यासाठी दिलेलं नाही, ह्या सेवेचा अनुभव येतो आणि म्हणून इथं हे दिलेलं आहे. तर बघा, ही सेवा कशी करायची, देवघरापुढे बसायचं किंवा पूर्वेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. पूर्वेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. त्याच्यानंतर समोर पाठ ठेवायचा आहे. आता इथे हा पाठ आहे, तर पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेला तोंड करून बसायचं. त्याच्यानंतर तांब्याच्या फुलपात्रात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. कळालं? भरून घ्या किंवा थोडंसं कमी असं तांब्याच्या फुलपात्रात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला ही 3 जी बोटे आहेत, उजव्या हाताची 3 बोटे त्या पाण्यात बुडवायचे आहेत आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे. पण सेवा करत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तरच त्याचा अनुभव येतो. तर आता उजव्या हाताची मधली 3 बोटे म्हणजे त्या पाण्यात बुडवायची. आता सगळ्यात पहिले रोज तुम्हाला सेवा कशी करायची बघा, इथे दिलं संकल्पातील देवदत्तस्य या ठिकाणी. आता इथं संकल्प आहे, सगळ्यात पहिला संकल्प आहे, त्याच्यानंतर अथ धूमावती कवच आहे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मालामंत्र आहे. इथं मालामंत्र आहे. कळालं? आता सगळ्यात पहिले एक पाट घेतला तुम्ही, तांब्याचं फुलपात्र घेतलं, त्यात पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिला संकल्प वाचायचा. कळालं? संकल्प इथे आहे बघा, संकल्प ओम नमो. आता संकल्प म्हणत असताना
ही 3 बोटे जी आहेत ती पाण्यात बुडवायची नाहीत. फक्त कवच आणि मालामंत्र वाचताना तुम्हाला पाण्यात बोटे बुडवायचे आहेत. संकल्प पहिल्यांदा वाचायचा. संकल्प ओम नमो भगवते शत्रुसंहारिणी सर्व रोग प्रशामिनी सकल रिपू धनधान्यक्षयं कुरु कुरु धुमावतेश्वरी शलशालु पक्षीराजप्रिय अमृतकलश वरदा भय कमल करांबुजे जगत क्षोभिनी देवदत्तस्य शरीरे. आता इथं जे देवदत्तस्य लिहिले ना, तिथं देवदत्तस्य म्हणजे काय, तर देवदत्तस्य म्हणजे आता इथं देवदत्तस्य दिलं आहे, पण देवदत्तस्यच्या जागी तुम्हाला कळालं का, देवदत्तस्यच्या जागी तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करताय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. कळालं, नाव घ्यायचं. हां, संकल्प म्हणताना आता हा संकल्प म्हटला ओम नमो भगवती शत्रुसंहारिणी ही कुरु कुरु म्हणजे शालविता वरदा भय कमल करांबुजे जगत क्षोभिने. आता पुढे देवदत्तस्य. आता देवदत्तस्य म्हणायचं नाही ज्या व्यक्तीसाठी आता तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव काय, तर रुपाली, तुमच्या पत्नीचं नाव आहे रुपाली, तर करांबुजे जगत क्षोभिनी रुपाली शरीरे वर्तमान, असं म्हणायचं आणि पुढचं जे काही ते वाचायचं आणि संकल्प करायचा. कळालं, असं रोज तुम्हाला म्हणायचं. फक्त देवदत्तस्य जिथे आहे तिथे तुम्हाला त्या व्यक्तीचं, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं. कळालं, आणि जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर मम म्हणायचं. मम म्हणजे तुम्ही स्वतःसाठी करताय तर मम असं म्हणायचं. आता त्याच्यानंतर संकल्प झाला आणि आता त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये ही 3 बोटे बुडवायची, उजव्या हाताची मधली 3 बोटे, आणि हे धुमावती कवच जे आहे ते धुमावती कवच तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. कळालं, एकदाच म्हणायचं. हे धुमावती कवच श्री पार्वती वाच धुमावत्य चरणम शंभो श्रुत विस्तरेत तोमया. तर हे जे काही आहे धुमावती कवच ते तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. इथंपर्यंत आहे बघा, एकदाच म्हणायचं. आणि त्याच्यानंतर जो मालामंत्र येतो तो सगळ्यात प्रभावी मालामंत्र इथं दिलेला आहे आणि मम ऐवजी रोगी व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करावा. आता इथे कसं दिले मालामंत्र, ओम धूम धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकल ग्रहो चटणी सकल शत्रू रक्तमास भीक्षणी मम शरीर. मम शरीर म्हणजे तिने असं कॉमनमध्ये मम दिले, पण तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा करताय त्या व्यक्तीचा उल्लेख करायचा. आता सकल शत्रू रक्त मास भिक्षणी रुपाली शरीर रक्षिणी म्हणजे आता तुमच्या त्या व्यक्तीचं काय नाव आहे, रुपाली असेल, संकेत असेल किंवा काही व्हॉट एव्हर इट, ते जिथं जिथं मम आलं आहे ना तिथं तिथं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. कळालं, एवढंच आपल्याला लक्षात ठेवून ही सेवा करायची आहे. देवदत्तस्यच्या जागी त्या व्यक्तीचं नाव, म्हणजे संकल्प करताना जर देवदत्तचा जो शब्द येतो तिथे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आणि मालामंत्र म्हणत असताना मम जिथे येतं, जिथे पण आता जेवढ्या वेळेला पण येईल, आता मम 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 3 वेळा नाही 4 वेळा आहे, तर 4 वेळेला त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या मालामंत्र म्हणत असताना म्हणायचं आहे. जिथे मम येईल तिथे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि तुम्ही जर स्वतःसाठी ही सेवा करत असाल तर देवदत्तसाच्या जागी पण मम आणि इथं मालामंत्र म्हणत असताना मग काय आहे असाच वाचला तरी चालेल, म्हणजे ऑलरेडी तिथे मम लिहिलेलं आहे. कळालं, तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. रोज तुम्हाला 11 वेळेस मालामंत्र म्हणायचा आणि धुमावती कवच 1 वेळेस म्हणायचं आहे. तर कसं करायचं लक्षात आलं तुम्हाला, तर एक पाट घ्यायचा, तांब्याचं फुलपात्र घ्यायचं, त्यात 3 बोटे बुडवायची, संकल्प करायचा. संकल्प करत असताना म्हणजे संकल्प म्हणजे काय, आपण जो नेहमी संकल्प करतो तो नाही, इथे दिलेला आहे संकल्प ऑलरेडी बघा, इथे संकल्प लिहिलेलंच आहे. संकल्प आणि ओम नमो म्हणजे तो संकल्प म्हणत असताना देवदत्ताच्या जागी त्या व्यक्तीचं नाव आणि धुमावती कवच 1 वेळेला वाचायचं आणि त्याच्यानंतर मालामंत्र 11 वेळेला म्हणायचं. 11च वेळेला म्हणायचं. आता 1 वेळा म्हणू का 2 वेळा म्हणू का, नाही, 11च वेळेला जर म्हणाल तर तुम्हाला त्याचा अनुभव लवकर म्हणजे त्वरित येईल. त्वरित इथे दिलेलं पण आहे शीघ्र परिणामी. जर एखादी औषध, एखादी गोळी, एखादा डॉक्टर तुमच्या कामी येत नसेल, कितीही उपचार केले तरी तुम्ही बरे होत नसाल, तर हे 100% करून बघा. तुम्हाला 100% 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असंख्य स्वामी भक्तांचा अनुभव आहे हा, म्हणून मी हे सांगते. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करून बघा. रोज ते तीर्थ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचंच, कितीही काही असो. रोजच्या रोज ती सेवा करायची. सेवा कधीही करू शकता, सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, पण शक्यतो सकाळच्या वेळी सेवा केली तरी उत्तम. म्हणजे आणि सेवेची वेळ जी आहे ती 1 ठेवा, कधीतरी इकडे तिकडे झाले तरी चालेल. आणि रोजची जी नित्य सेवा आहे ती पण तुम्हाला करायची. ह्या सेवेसाठी काही नियम आहेत का, अटी आहेत का, नाही, नियम अटी वगैरे काही नाही. फक्त मांसाहार केल्यानंतर आपल्याला सेवा इथेच करावी लागते ना, तर अजिबात म्हणजे ती सेवा करू नका. किंवा ग्रंथाला आपल्याला हात लावायचा असतो, ग्रंथ म्हणजे वाचायचा असतो. तर जर तुम्हाला पाठ असेल तर ठीक आहे, पण पाठ नसेल तर तुम्हाला हे ग्रंथाला हात लावावाच लागणार. त्याच्यामुळे ज्यावेळी मांसाहार केला आहे त्यावेळी सेवा करू नका.
तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आणि ही सेवा मी परत एकदा सांगते, नक्की करून बघा. आजारी बाधित व्यक्ती, भूत प्रेत सगळ्या गोष्टींवरती 100% फलदायी सेवा गुरुमाऊलीने आपल्याला दिलेली आहे. तर नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. किती दिवस करायचं, तर किती दिवस करण्यापेक्षा सातत्य ठेवा. दिवस मोजून सेवा करू नका. शेवटी ती व्यक्ती कधी बरी होणार आहे आपल्याला माहीत असतं का? तिचा आजार केवढा आहे हे आपल्याला माहीत असतं का? त्याच्यामुळे रोज ही सेवा करा. बघा, गोळ्या औषधं आपण रोज खातो. आपल्याला माहिती आहे का की ते कधी बरं होणार आहे. नाही कमी आलं तर परत आपण डॉक्टरांच्याकडे जातो, परत गोळ्या घेऊन येतो. तर तिथे पैसे खर्च करण्यापेक्षा, म्हणजे जर त्या गोळ्या औषधं घ्यायच्याच असतील तर तुम्ही त्याही चालू ठेवू शकता. माझं असं नाही की गोळ्या औषध बंद करा आणि हे चालू करा, तर असं नाही. तुमचं म्हणजे मेडिकलही चालू ठेवा. पण मेडिकलही काहीच म्हणजे फरक पडत नसेल तर ही सेवा करा. आणि मेडिकलही चालू ठेवायचं असेल तर तेही तुम्ही चालू ठेवा. आणि सोबत लवकर बरं व्हायचं असेल तर ही सुद्धा तुम्ही सेवा करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.